नमस्ते मित्रांनो, अभ्यास म्हटलं की आपल्याला जरा कंटाळा येत असतो, पण आपण त्याचा कंटाळा न करता जर सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे बघितलं की निश्चितच आपल्यालाही त्याचा आनंद हा घेता येईल. कारण अभ्यास ही एक अशी गोष्ट आहे की ती जर तुम्ही आनंदाने जर केली तर आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे किंवा साध्य जे तुम्हाला करायचं आहे ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक चांगला मार्ग हा मिळणार आहे आणि दिशा सुद्धा मिळणार आहे. आणि म्हणून अभ्यासाच्या पद्धती जर तुम्ही थोडक्यात समजून घेतल्या तर अवघड असं काही नाहीये, कारण आपण खडकावर जरी उभं राहिलं तरी पाणी काढू शकू इतपत ताकद जी आहे ही तुमच्यामध्ये आहे. फक्त आपण आपल्यातल्या ज्या कॅपॅसिटी ज्या आहेत त्या आपण ओळखत नाही आणि मला हे शक्य नाही, मला हे करता येणार नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये, असे अनेक कारण आपण काय करत असतो, पुढे करत असतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की आपला जो काही अवेलेबल टाइम जो आहे तो तुमचा वेस्ट जातो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जे साध्य करायचं असेल त्याच्यासाठी कमी कालावधी मिळतो आहे. आणि म्हणून जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तो वेळ जर आपण चांगल्या पद्धतीने सेव्ह करून ठेवला की निश्चितच तुम्हाला सुद्धा त्याचा पुढे हा वापर करता येतो आहे. आणि म्हणून अभ्यास करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा अभ्यास करत असताना तुम्ही अगदी चांगल्या प्रभावीपणे कसं ते करू शकत आहात किंवा अगदी शॉर्ट पद्धतीने तुम्ही कशा ट्रिप्स त्याच्या वापरू शकता आहात, याच्यासाठीच आज मी डॉक्टर जगताप मनीषा, सहाय्यक प्राध्यापक, बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथून आपल्याशी संवाद साधू इच्छिते. आजचा जो आपला विषय आहे तो आहे की नोट्स कशा तयार करायच्या आहेत. कारण नोट्स काढण्याच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ह्या पद्धती शिकण्यापूर्वी आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत त्यावेळेला एक मॉडेल तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ते आहे प्रेस मॉडेल. आता ह्या प्रेस म्हणजे हा प्रेस शब्द जो आहे त्याच्यात स्पेलिंग तुम्ही प्रत्येक बघा, PRESS. आता त्यातला पी जो आहे तो आहे प्रिपेअर, म्हणजे तुम्ही स्वतःची काय करायची आहे, तयारी करायची आहे की मला आता नोट्स काढायचे आहेत, म्हणजे कोणत्या विषयाच्या काढायच्या आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने काय काय येणार आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत म्हणजे ते करण्यासाठी आतून जी मनाची जी तयारी असते ती करणं अतिशय गरजेचं आहे. आर फॉर रेकॉर्ड, म्हणजे तुम्ही नोंदी ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला शॉर्ट पद्धतीने काढायचं आहे की त्याचं डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला काढायचं आहे की अजून काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, नोंद ठेवणं अतिशय गरजेचं आहे. शेवटी तुमचा विषय पण ठरवणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर ऐन वेळेला मॅथच्या काढायच्या की सायन्सच्या काढायच्या की फिजिक्सच्या काढायच्या, केमिस्ट्रीच्या काढायच्या की इंग्लिशच्या काढायच्या, हा गोंधळ आपण ठेवायचा नाहीये. म्हणून आपण अगोदर त्याची नोंद घ्यायची आहे की मला नेमका कोणत्या विषयाचा अगोदर अभ्यास करायचा आहे, तर त्याची नोंद तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा हा होणार आहे. नंतर ई फॉर एडिट. एडिट म्हणजे त्याचं संपादन करा. काय की तुम्ही भरपूर काही वाचणार आहात, भरपूर पद्धतीने तुम्ही नोटिंग करणार आहात, परंतु नोटिंग केल्यानंतर सुद्धा त्याची क्रमबद्धता असेल किंवा त्याच्यातलं जे काही सातत्य जे असेल किंवा कुठे विस्कळीत मुद्दा तर नाही येते ना, तर अशा पद्धतीने ते ओव्हरलुक करायचं आहे आणि ते ओव्हरलुक केल्यानंतर स्वतःच त्याचं काय करायचं आहे, एडिट करायचं आहे. आणि एस फॉर सिम्प्लिफाय, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आकलन होईल अशा पद्धतीने तुम्ही त्याचं काय करायचंय, सुलभीकरण करून घ्यायचंय. कारण प्रत्येक कन्सेप्ट ज्या आहेत ह्या स्वतःला जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला स्वतःचीच एक पद्धत वापरायची. कारण तुमची आकलन क्षमता तुम्हाला माहिती आहे की बाकीच्यांनी सांगितल्यापेक्षा तुम्ही स्वतः जेव्हा एखादी गोष्ट समजून घेत असतात तर त्याचा निश्चितच तुम्हालाही फायदा होत असतो. आणि एस फॉर काय आहे, सक्सीड, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय मिळतं आहे, यश मिळतं आहे. म्हणजे प्रेस मॉडेल जर तुम्ही सुरुवातीला जर लक्षात ठेवलं की निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोट्स ह्या काढता येऊ शकतील. आता नोट्स काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ह्या पद्धती कदाचित आपल्या कानावरून गेल्याही असतील किंवा माहितीही नसेल, परंतु काही ज्या महत्त्वाच्या पद्धती ज्या आहेत त्या मी आज आपण आपल्या लेक्चरमध्ये मी आपल्या पुढे सादर करणार आहे. त्यातल्या ज्या काही पद्धती बघा की एक आहे कॉर्नेल मेथड आहे, दुसरी आहे मॅपिंग मेथड, तिसरी आहे ग्राफिक ऑर्गनायझर मेथड, चौथी आहे चार्टिंग और पेप्स मेथड, पाचवी आहे आउटलाईन मेथड, सहावी आहे सेंटेन्स मेथड आणि ऑदर मेथड. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती नोट्स काढण्याच्या आहेत. आता लक्षात घ्या की ह्या पद्धती ज्या आहेत, आता तुम्हाला असं वाटेल की मग एवढ्या सगळ्या पद्धतींचा अभ्यास करायचा का, तर नाही. या पद्धतींपैकी तुमच्या विषयाला साजेशी असेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही जर नोट्स काढल्या किंवा तुम्हाला काय सोयीचं होत आहे हे अगोदर चेक करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पुढच्या गोष्टी ह्या करायच्या आहेत.
आता आपण कॉर्नेल मेथड म्हणजे काय ही थोडक्यात समजून घेऊया. ही साधारणतः 1949 मध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये वॉल्टर पॉक यांनी शोधून काढलेली आहे. कारण तेही ज्यावेळेस लेक्चर देत असत किंवा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असत त्यावेळेला त्यांना खूप अडचणी येत होत्या आणि ते ज्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना क्लिअर करत असत तर त्या विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी असं मिसकम्युनिकेशन किंवा ते शिक्षक जे सांगत असतील ते मुलांना कळत नसेल किंवा मुलंही तेवढ्या पद्धतीने ऐकून घेत नसतील आणि मग एवढा वेळ जो वाया जातो आहे तो वेळ जर वाचवायचा असेल तर त्यांनी छान अशी ती पद्धत शोधून काढली आणि म्हणून त्या पद्धतीला कॉर्नेल हे नाव दिलेलं आहे. आता कॉर्नेल म्हटल्यानंतर सुद्धा प्रत्येक आद्याक्षरामध्ये त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्याचं मर्म हे सांगता येईल. आता ते कॉर्नेल म्हणजे नेमकं काय आहे की सुरुवातीला तुम्हाला ज्या विषयाच्या नोट्स काढायच्या आहेत त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, सी फॉर क्रिएट फॉर्मॅट. तुम्हाला एक स्वतःचं स्वरूप तयार करावं लागणार आहे की त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला कोणत्या युनिटवर नोट्स काढायचे आहेत किंवा कोणत्या पॉइंटवर तुम्हाला अधिक भर द्यायचा आहे या अनुषंगाने तिथे तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं आहे. मग त्याच्यात तुमचं नाव असेल, तारीख असेल किंवा तुम्ही कोणत्या क्लासमध्ये शिकत आहात त्या क्लासच्या नोंदी असतील, अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा काय करायचं आहे, फॉर्मॅट तयार करायचा आहे. ओ फॉर ऑर्गनाइज नोट्स. मग आता तुम्ही जेव्हा ते नोट्स ऑर्गनाइज करणार आहात त्यावेळेला तुम्ही काही सिम्बॉल वापरणार आहात का, काही ॲब्रिव्हिएशन्स वापरणार आहात का किंवा काही फ्रेजेस तुम्हाला टाकायचे आहेत का. आता आपण प्रेस मॉडेल जे बघितलं त्याच्यात ह्याच गोष्टी होत्या की तुम्हाला नोंदी करायच्या आहेत की मला नेमकं काय काय करायचं आहे ते. आर फॉर रिव्ह्यू अँड रिवाइज म्हणजे तुम्ही त्या नोट्स तयार करत असताना किंवा ज्या पद्धतीने तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तर त्याची थोडंसं तुम्हाला रिव्ह्यू पण घ्यावं लागणार आहे, म्हणजे पुनरावलोकन करावं लागणार आहे आणि त्याची पुनरावृत्ती सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. एंड फॉर नोट की आयडियाज. त्याच्यामध्ये मुख्य कल्पना कोणत्या आहेत याच्या पण नोंदी ठेवणं गरजेचं आहे. नोट्स काढणं म्हणजे भारंभार काहीतरी लिहिणं आणि ग्रंथाच्या ग्रंथ तयार करणं असं नाहीये. किंवा आपल्याला पूर्वी असे प्रश्न यायचे बघा, म्हणजे सारांश रूपी तुम्हाला जो एक पॅरा दिलेला असेल तर त्याचं 1/3 तुम्ही करायचं. मग आपण काय करायचो की आपल्याला त्याची कल्पना नसल्यामुळे काही विद्यार्थी एक वाक्य सोडून पुढचं वाक्य सोडून शेवटचं वाक्य किंवा काही शब्द वगैरे टाळून द्यायचं. तर तसं नाहीये ते की तुम्ही त्याचं मर्म समजून घ्यायचं आहे, त्याचा सारांश रूपी तुम्हाला कसं करायचं आहे हे त्याच्यात अपेक्षित आहे. आणि म्हणून की ज्या नोट ज्या आहे म्हणजे एंड फॉर नोट की आयडियाज, तुम्हाला नेमकं काय काय टप्प्यामध्ये ते करायचं आहे, कोणते मुद्दे अपेक्षित आहे या अनुषंगाने तुम्हाला त्याच्या काय करायच्या आहेत, नोंदी ठेवायच्या आहेत. ई फॉर एक्सचेंज आयडियाज म्हणजे कल्पनांची आपण देवाणघेवाणी करायची आहे. कदाचित तुम्ही नोट्स काढत असताना एखादी आयडिया तुमच्या डोक्यात आली परंतु तुमचा मित्र असेल किंवा तुमचे शिक्षक असतील किंवा तुमचे अजून कोणी काही कलिग असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून की अरे ह्या विषयामध्ये असं असं दिलेलं आहे, अजून तुला काही माहिती आहे का, अशी जेव्हा तुम्ही चर्चा करतात आणि तेव्हा तुमची विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातून पण जर काही मुद्दा येतो तर तो सुद्धा तिथे नोटिंग करणं अतिशय गरजेचं आहे. एल फॉर लिंक लर्निंग. आपण जे नोट्स काढणार आहात तर त्याला अध्ययनाशी म्हणजे लर्निंगशी सुद्धा जोडणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुन्हा एल फॉर लर्निंग टूल म्हणजे तुम्ही त्या नोट्स जे आहेत त्याचा अध्ययन साधन म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. कारण शेवटी काय आहे की प्रभावी अभ्यास करण्याची ही एक क्लृप्ती आहे किंवा पद्धत आहे. कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगलं अचीव जर करायचं असेल तर अशा वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज जे आहेत त्या आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. मग आता कॉर्नेल मेथड नेमकं काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मगाशी मी आपल्याला सांगितलं की त्याच्यात शीर्षक आहे, विषय आहे किंवा संकल्पनांचं स्पष्टीकरण तिथे दिलेलं आहे. प्रश्न वगैरे जर आपल्याला टाकायचे असतील तर प्रश्न सुद्धा आपण टाकू शकतो आहोत. आणि थोडक्यात सारांश म्हणजे अशा 5 टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे. आणि तो जो फॉर्मॅट आहे तो कसा आहे तो आता स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतो आहे. तर अशा पद्धतीचा फॉर्मॅट जर तुमचा तयार झाला म्हणजे बघा किती सुटसुटीत वाटतं आहे ते की तुम्ही केव्हाही उठून वाचायला जर बसला तर तुम्हाला पण ते वाचायला आनंद वाटणार आहे. कारण अशा विशिष्ट प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही तयार करत असतात आणि त्याच्यात कसं असतं की शब्दांची पण मर्यादा असते. तुम्ही काही शब्द एक्स्ट्राचे वाटत असतील तर तुम्ही तिथे चिन्ह आहे किंवा प्रतीक वगैरे काही टाकू शकता आहात किंवा काही डायग्राम वगैरे टाकू शकतात, फ्लो चार्ट वगैरे तिथे टाकू शकता आहात. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की नोट्स जी आहे किंवा तुम्हाला ज्या विषयाच्या नोट्स काढायच्या आहेत, तयार करायच्या आहेत तर त्या तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये तयार करता येतील. आणि जेव्हा एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर तुमच्याकडे असतं त्यावेळेला तुम्हाला अभ्यास करणं सुद्धा काय होतं, सोपं जात असतं. त्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती आहे मॅपिंग म्हणजे संकल्पना मॅपिंग किंवा कन्सेप्ट मॅपिंग असं आपण म्हणूया. आता ही कन्सेप्ट मॅपिंग हे नेमकं काय आहे
की इथे विशिष्ट प्रकारची काय आहे संरचना असते. जसं आपण कॉर्नेल मेथड मागे बघितलं, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची संरचना असते, परंतु नोट्स काढण्याच्या पद्धतींचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाचं स्ट्रक्चर हे फक्त काय आहे, थोडंसं मागे पुढे आहे. आणि शिवाय आपल्याला ज्या विषयावर फोकस करायचं आहे तेच विषयावर फोकस करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आता सपोज तुम्हाला की तुम्ही ॲनिमेशनच्या संदर्भात अभ्यास करत असाल किंवा फिजिक्सच्या संदर्भात तुम्ही अभ्यास करत असाल, केमिस्ट्रीच्या संदर्भात तुम्ही अभ्यास करत असाल आणि जर समजा तुम्हाला एखादी कन्सेप्ट आहे, म्हणजे आता सपोज केमिस्ट्रीचं जर आपण उदाहरण घेतलं की काही तुम्हाला समीकरणं वगैरे जी आहे ती टॅली करायची असतात किंवा इक्वल करायची असतात किंवा त्याच्यात काही सिम्बॉल जे दिलेले असतात, तर त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही ते म्हणजे एखादं समीकरण जे आहे ते जेव्हा तुम्ही प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यावेळेला तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय आहे, प्रक्रिया नेमकी करायची काय आहे, यावर तुम्हाला काय करायचंय, फोकस करायचं आहे. त्याच नंतर तुम्ही काय करायचं आहे की त्या अनुषंगाने इतरांकडनं सुद्धा माहिती कलेक्ट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जरी तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, दोन्ही बाजू जरी टॅली करायच्या असतील तरी सुद्धा अजून काय त्याच्यामध्ये वापरता येतं आहे का, हे सगळं तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुन्हा या मॅपिंग मेथडमध्ये काय आहे की तुमच्या ज्या आयडियाज आहेत किंवा तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत यांचं काय असतं, म्हणजे आंतरसंबंध हा असतो, म्हणजे इंटर रिलेशनशिप त्याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळे होतं काय की जरी समजा सुरुवातीच्या टप्प्यात ती गोष्ट तुम्हाला किंवा ती तो जो विषय आहे तो जर तुम्हाला अवघड वाटत असेल तो सोपा कसा करता येईल, तर त्याचे हे टप्पे आहेत. मग आपल्या पहिल्या टप्प्याला जरी थोडंसं अवघड वाटत असलं पण नंतरच्या टप्प्यात येईपर्यंत आपण अतिशय ते सुलभ करू शकतो आहोत. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते नेमकं कसं असतं ते बघा. याच्यात दोन प्रकार आहेत, एक आहे माइंड मॅप, एक आहे कन्सेप्ट मॅप. आता माइंड मॅप जो आहे हा टोनी बझन यांनी शोधून काढलेला आहे, तर कन्सेप्ट मॅप जे आहे ते नोवाक जोसेफ यांनी शोधून काढलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे, माइंड मॅप मध्ये एक मुख्य संकल्पना असते किंवा त्याला असं ट्री डायग्राम सारखं दाखवलेलं असतं आणि साधारणतः आपण जिथे लिहायला सुरुवात करतो म्हणजे कागदाच्या मध्यभागापासून ती डायग्राम काय होत असते, अशी सुरू होत असते. परंतु कन्सेप्ट मॅपचा जर आपण विचार केला की याच्यामध्ये अनेक संकल्पनांचा समावेश असतो, शिवाय त्याचं नेटवर्किंग असतं, म्हणजे एक पॉइंट असेल तर त्याला ॲरो करून पुढचे 2-3 पॉइंट असतील, त्याच पद्धतीने त्याला पुन्हा पुढे कनेक्ट करत जायचं आहे. आणि शिवाय हे कागदाच्या वरच्या भागापासून म्हणजे वरून पासून खाली खाली अशा पद्धतीने काय होत असतं, ते मार्गक्रमण करत असतं. म्हणजे ह्या कन्सेप्ट मॅपिंग जे आहे ते माइंड मॅप आणि कन्सेप्ट मॅप अशा दोन पद्धती आहेत. आता माइंड मॅपचा जर विचार केला तरी म्हटलं की कागदाच्या मध्यभागापासून सुरुवात होतो ना, पुढे त्याचं तुम्ही काय करा, वाढवत जा, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा ट्री तयार होतो. आणि कन्सेप्ट मॅपिंग म्हणजे आपण वरून असं खाली खाली येत जातो, म्हणजे त्याला थोडीशी हायरार्की पद्धत पण त्याला म्हणता येईल. म्हणजे एक विशिष्ट प्रकारच्या एका दिशेच्याच बाणांचा त्याला वापर करायचा असतो आणि आपले जे काही वाक्यांश आहेत किंवा जे शब्द आहेत किंवा जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत किंवा जे सिम्बॉल्स आहेत आपण जे काही यूज करणार आहात ते एकमेकाला काय करत जायचं आहे, कनेक्ट करत जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने एखादी संकल्पना जर तुम्ही लक्षात घेतली, म्हणजे आता इथे समजा उच्च शिक्षण हा एक जर मुद्दा तुमच्या लक्षात घेतला, मग उच्च शिक्षण हा तुमचा मुख्य मुद्दा आहे. मग उच्च शिक्षणाचे वेगवेगळे त्याचे वर्गीकरण जे आहे ते तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. त्याच्यात कोणकोणते टाइप्स आहेत किंवा त्याच्यात येणारे कॉलेजेसचे प्रकार कोणती आहेत किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण तिथे प्रोव्हाइड केलं जातं, असं ॲरो पद्धतीने जर तुम्ही काढत गेला तर तुमचं एक छानपैकी काय होत असते, डायग्राम तयार होत असते आणि कन्सेप्ट तुमची जी आहे ती क्लिअर होत जाते आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही वापर करत असतात तर एखादी संकल्पना कितीही क्लिष्ट असली तरी सुद्धा तुम्हाला ती सोप्यात सोपी करता येऊ शकते. अशी छानशी मेथड ही मॅपिंगची आहे. आता त्या मॅपिंगचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता समजा त्याच्यात वेगवेगळे डायग्राम्स तुम्हाला टाकता येते, म्हणजे मागच्या डायग्राम मध्ये आपण बघितलं की फक्त आपण एक विशिष्ट बाण दाखवून आणि त्याला फक्त एक साधं सिंपल त्याला स्ट्रक्चर तयार केलं. परंतु तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या पद्धती, आता याची समोर जी तुम्हाला डायग्राम दिसते आहे ती आहे स्पायडर डायग्राम, म्हणजे मुख्य टॉपिक जो आहे तो मध्ये आणि त्याच्या बाजूला उप टॉपिक जे आहेत त्याचे म्हणजे उपमुद्दे जे आहेत ते आपण काय करू शकतो आहोत, देऊ शकतो आहोत. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा एखाद्या विषयाची तुम्ही संकल्पना काय करू शकतात, मांडू शकता आहात. म्हणजे समजा तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण असेल किंवा तुम्हाला तुमच्या विषयाच्या अनुषंगाने, आता बायोलॉजी असेल किंवा बॉटनी वगैरे जर असेल, त्या विषयांच्या अनुषंगाने पण अनेक काही गोष्टी आहेत तुमच्याकडे, म्हणजे वेगवेगळ्या फॅमिलीज तुम्हाला दर्शवायच्या असतील तर मग या फॅमिली, कुठल्या फॅमिलीमध्ये कोणकोणते प्रकार येत असतात हे सुद्धा तुम्हाला स्पायडर डायग्राम मध्ये काय करू शकतात, चांगल्या पद्धतीने दाखवू शकतात.
समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कारण आणि परिणाम जर दाखवायचं असेल तर स्पायडर डायग्राम मध्ये कशा पद्धतीने दाखवाल, तर त्याचं सुद्धा एक उदाहरण तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं आहे की मध्ये जी आहे मुख्य संकल्पना आहे. आता समजा की आता म्हणजे भूकंप वगैरे येत असतो किंवा पूर परिस्थिती जी आहे किंवा दुष्काळ परिस्थिती जी आहे किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे ॲटॉमिक स्फोट वगैरे होत असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा काय परिणाम होत असतात, म्हणजे ते घडण्यामागे नेमकं कारण काय आणि त्याचे परिणाम काय हे आपल्याला काय करता येतात, दोन बाजूने छानपैकी स्पष्ट करता येतात आणि त्याला हे स्पायडर डायग्राम अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे मध्ये आपण काय दाखवूया की कारण काय काय आहे ते घडण्यामागे, एखादी गोष्ट घडण्यामागे नेमकं कारण काय आहे ते कारणांची नोंद आपण मधल्या भागी करायची आहे आणि बाजूच्या सगळ्या भागामध्ये आपल्याला त्याचे परिणाम, मग सामाजिक परिणाम असतील किंवा शैक्षणिक परिणाम असतील किंवा एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून हानिकारक, सकारात्मक, नकारात्मक असे दोन्ही परिणाम तिथे आपण काय करू शकतो आहोत, दाखवू शकतो आहोत. म्हणजे आहे की नाही अगदी सोप्यात सोपी गोष्ट की अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत हे आपण वापरल्या की अभ्यास करणं काही अवघड नाहीये. आता पुन्हा आणखी त्या मॅपिंग मेथड मध्येच दुसरा जो प्रकार आहे तो आहे फिश बोन मॅप. म्हणजे याला काय आहे की फिशचा आकार आहे आणि ह्या आकारामध्ये काय आहे की आता बघा फिशचा जो आकार आहे, जिथे प्रॉब्लेम मी लिहिलेला आहे ते काय आहे, माशाचं तोंड आहे आणि बाजूला त्याचे काय आहेत, कल्ले आहेत. मग आपल्याला काय करता येईल, मुख्य समस्या जी आहे ती तिथे तुम्हाला डिस्प्ले करता येईल. त्याच्यानंतर खालच्या एरो मध्ये मेजर पॉइंट जे आहेत म्हणजे मुख्य मुद्दे जे आहेत ते टाकता येईल आणि मुख्य मुद्द्यांच्या वर तुम्हाला बारीक बारीक एरो करून काय करता येईल, तुम्हाला ती कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मांडता येईल. म्हणजे तुम्ही स्पायडर डायग्राम वापरा किंवा फिश बोन मॅप वापरा तरी सुद्धा तुम्हाला ते करणं अतिशय पुढचा जो प्रकार आहे तो आहे श्रेणीबद्ध म्हणजे हायरार्की कन्सेप्ट मॅप. आता इथे काय आहे की हॉरिझॉन्टल आणि पुन्हा आणखी व्हर्टिकल असे दोन प्रकार आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून जे सुलभ वाटतं आहे किंवा तुमच्याकडे अवेलेबल जे काही आहे ते ज्या आकाराचं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची कन्सेप्ट जी आहे ती काय करू शकतात, हायरार्की पद्धतीने तुम्ही मांडू शकत आहात. आता एक उदाहरण जे तिथे दिलेलं आहे की वॉटर आहे म्हणजे पाणी जे आहे, तर पाण्याचे काय आहे की तीन प्रकारे आपल्याला वॉटर जे आहे ती कन्सेप्ट आपल्याला सांगता येते आहे. एक आहे सॉलिड मेथड मध्ये, एक आहे लिक्विड मध्ये आणि दुसरी आहे गॅस मध्ये. मग आता याचं जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं असेल म्हणजे त्याच्या खाली त्याचा नोट डाऊन करता येईल आपल्याला की सॉलिड म्हणजे काय की आईस म्हणजे बर्फ जे आहे हे म्हणजे पाण्याचं सॉलिड एक्झाम्पल म्हणजे सॉलिड पद्धतीतला एक्झाम्पल आहे. लिक्विड म्हणजे काय की रिव्हर किंवा समुद्र जे आहे याच्यामधलं वाहतं पाणी जे आहे आणि गॅस म्हणजे काय, व्हेपर म्हणजे वाफेच्या स्वरूपामध्ये. म्हणजे पाण्याची कन्सेप्ट इतक्या छोट्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्या हायरार्की मॅपिंग मेथड पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकतात. अशा वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता येतील. म्हणजे एक स्ट्रक्चर जर तुमच्या पुढे असेल तर तुम्हाला त्याचं छान नोटिंग तयार करता येईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा तुम्हाला जिथे त्याचा वापर करायचा असेल तिथे कमी कालावधीमध्ये तुम्हाला प्रभावीपणे त्याचा वापर हा करता येईल. पुढचा जो प्रकार आहे तो आहे फ्लो चार्ट. म्हणजे हा पण एक कन्सेप्ट मॅपिंगचाच प्रकार आहे. फक्त आता इथे काय आहे की त्याचे जे वेगवेगळे आकार दिलेले आहेत, मग या आकारावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर साधारणतः तुम्ही ओव्हल शेप वापरा, मग तो आडवा घ्या किंवा उभा घ्या. त्याच पद्धतीने तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखादा पॉइंट तिथे तुम्हाला म्हणजे फोकस जर करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या फ्लोचार्टच्या वेगवेगळ्या ज्या काही तुम्हाला आकार तिथे दिलेले आहेत त्या आकाराचा तुम्हाला काय करता येईल, वापर करता येईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने नोट्स ह्या काढता येतील. पुढचा जो मॅपिंग मेथड आहे तो आहे सिस्टीम मॅप. म्हणजे काय की प्रणाली. म्हणजे काय आहे की आपण एक विशिष्ट दिशेने त्याचे एरो जे दाखवलेले एक सिस्टीम असते, सिस्टीमच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. आता समजा आपली युनिव्हर्सिटी आहे, मग युनिव्हर्सिटीच्या पुढे म्हणजे आपल्याला मेन युनिव्हर्सिटीची आपली कन्सेप्ट आहे म्हणजे नेमकं काय आहे की युनिव्हर्सिटीत काय काय आहे, कोणते कोणते डिपार्टमेंट आहेत किंवा अशा पद्धतीने त्याची प्रणाली जी आहे. मग युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे जे काही अकॅडमिक स्टाफ आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो भाग आहे हा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ते सिस्टीम पद्धतीने तुम्ही एक 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 काय करू शकतात, मांडू शकता आहात. म्हणजे त्याला त्या मॅपिंग मेथडला काय म्हणता आहात, सिस्टीम कन्सेप्ट. आता पुढचा जो आपल्या नोट्स काढण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामधला जो एक अतिशय चांगला आणि तुम्हाला अतिशय आवडणारा प्रकार जो आहे तो आहे ग्राफिक ऑर्गनायझर. प्रत्येकाला छानपैकी चित्र हे काढता येत असतं, ते
चांगलं असो किंवा ते अगदी रेखीवच असलं पाहिजे असं नाहीये. आपल्याला महत्वाचा मुद्दा काय आहे की ती कन्सेप्ट क्लिअर होणं आणि मला ते मुद्दा तिथे स्पष्ट करता येणं. म्हणजे तो 10 मार्काला विचारला असेल, 5 मार्काला विचारला असेल किंवा 20 मार्काला विचारला असेल, मग मला तेवढं त्याचं डिस्क्रिप्टिव्ह करता येईल का, किंवा त्याच्यात जर डिस्क्रिप्टिव्ह तुमच्याकडे असेल तर त्याचं शॉर्टमध्ये तुम्हाला करता येईल का. ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या आपणच आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतींचा आपण विचार करणार आहोत. या पद्धतींपैकी कोणती पण पद्धत जी आहे ती तुम्ही काय करू शकता, वापरू शकता आहात. फक्त आपण आपली सोय, आपण आपली जी आत्मसात करण्याची कॅपॅसिटी आहे याकडे आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आता ही जी पद्धत आहे ती आहे ग्राफिक ऑर्गनायझर. हे ग्राफिक ऑर्गनायझर म्हणजे नेमकं काय आहे की असं एक तुमचं एज्युकेशन टूल आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला जे व्यक्त करायचं आहे, एखादी संकल्पना असेल, विचार असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येतं, व्हिज्युअल चिन्ह जी आहेत ती तुम्हाला वापरता येतात. त्याच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे संबंध जर तुम्हाला दर्शवायचे असतील तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही दर्शवू शकता आहात. शिवाय त्यांच्या शब्दांची परिभाषा जी आहे किंवा त्याचं शब्द ज्ञान जे आहे ते तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही साधन म्हणून सुद्धा या ग्राफिक ऑर्गनायझरचा काय करू शकता, वापर करू शकता आहात. आता या ग्राफिक ऑर्गनायझरचे फायदे काय आहेत की तुमची जी अशी क्लिष्ट संकल्पना आहे ती क्लिष्ट संकल्पना तुम्हाला समजणं कठीण आहे आणि ती जर तुम्हाला सोपी करायची असेल तर या ग्राफिक ऑर्गनायझरचा तुम्हाला काय होणार आहे, निश्चितच फायदा हा होणार आहे. शिवाय तुमचं पूर्वज्ञान जे आहे ते पूर्वज्ञान चांगल्या पद्धतीने आठवण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे याच्यापूर्वी काय झालं होतं, बॅक हिस्ट्री जी आहे ती सुद्धा रिकॉल करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ग्राफिक ऑर्गनायझर मेथडमुळे अतिशय फायदाच होत असतो. शिवाय तुमचं रायटिंग ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजे लेखन संयोजन जे आहे ते सुद्धा तुमचं सुधारतं आहे. तुमची मेमरी जी आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह होते आहे. तुमची कल्पना शक्ती जी आहे की वेगवेगळे आयडियाज तुम्ही जनरेट करू शकता. तर इथे अशा पद्धतीचा सिम्बॉल हा इथे योग्य नाही वाटत आहे, इथे अशा प्रकारचा डायग्राम टाकला तर, इथे अशा प्रकारचा चार्ट टाकला तर, इथे अशा प्रकारचा म्हणजे एखादी क्लुप्ती जी आहे किंवा एखादं स्पेसिफिकेशन काय जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते जर तुम्हाला टाकायचं असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचा ते आयडिया तुमच्या ऑटोमॅटिकली काय होत असतात, जनरेट होत असतात. आणि विविध प्रकारची कौशल्य जी आहे आपल्यामध्ये, मग रीडिंग असेल, रायटिंग असेल, कम्युनिकेशन असेल किंवा क्रिटिकल थिंकिंग वगैरे असेल किंवा अनालिटिकल मेथड जे असेल, वेगवेगळे स्किल्स जे आहेत ह्या काय होतात तुमच्यामध्ये डेव्हलप होत असतात. कारण इथे फक्त काय आहे की तुम्ही तुमच्या लर्निंगला एक विशिष्ट प्रकारची काय देत आहात, चालना देत आहात. आणि ही चालना दृढ करायची जर असेल तर तुम्हाला ग्राफिक ऑर्गनायझर पद्धतीचा अतिशय चांगला हा फायदा होत असतो. आता याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार काय आहेत ते आता आपण समजून घेऊया. की याच्यामध्ये एक आहे हायरार्की मेथड, की ज्या ठिकाणी तुम्हाला काय आहे की दोन गोष्टीमधलं रिलेशन जे आहे ते रिलेशन तुम्हाला काय करता येते, चांगल्या पद्धतीने दाखवता येतं आहे. दुसरी जी मेथड आहे ती आहे सायक्लिकल, म्हणजे चक्रीय मेथड आहे की इथे तुम्हाला काय असेल, एखादा इव्हेंट जो असेल ते इव्हेंटची काय आहे तो जिथून सुरू झाला आणि संपला कुठे अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, सर्क्युलर चांगल्या पद्धतीने डायग्रामॅटिकली ते दाखवता येईल. तिसरा जो प्रकार आहे तो आहे संकल्पनात्मक, म्हणजे कन्सेप्च्युअल. इथे काय आहे की एखादी मेन संकल्पना तुम्ही घेतली आणि मग त्याला सपोर्ट देण्यासाठी त्याचे काही पुरावे जर असतील किंवा त्याचं काही क्लासिफिकेशन असेल किंवा स्पेसिफिक काही अशा गोष्टी असतील त्या तुम्हाला तिथे नमूद करता येतात, किंवा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स जर असतील तर त्या सुद्धा तुम्हाला तिथे दाखवता येऊ शकतात. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे सिक्वेन्शियल, म्हणजे अनुक्रमित. म्हणजे इथे तुम्हाला की एखादी घटना जी घडली आहे तर त्याच्या बॅकला सुद्धा जाता येते, तिथून ही घटना ही घडण्याचं कारण नेमकं काय आहे, की घटना कशामुळे घडली आहे, तर त्याच्या बॅकला तुम्हाला काय करता येतं आहे, जाता येतं आहे, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला काय करता येते आहे, मेंटेन करता येते आहे. म्हणजे ह्या ग्राफिक ऑर्गनायझरच्या अशा हे वेगवेगळे 4 प्रकार आहेत. आता ह्या प्रकारांपैकी पण तुम्हाला जी योग्य पद्धत वाटणार असेल त्या पद्धतीचा तुम्ही काय करायचा आहे, निश्चितच वापर करायचा आहे. आता आपण एकेका प्रकारातलं थोडक्यात उदाहरण बघूया. आपण त्या ग्राफिक ऑर्गनायझर मधला हायरार्कियल टाइप जो बघितला होता, तर आता मी इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या पुढे की ॲनिमल्स जे आहेत, मग ॲनिमल्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत की इनव्हर्टिब्रेट आहेत आणि व्हर्टिब्रेट असे 2 प्रकारचे ॲनिमल आहेत. मग आता इनव्हर्टिब्रेट मध्ये जर आपण विचार केला तर अँथ्रोपोड्स आणि कोल्ड ब्लडेड येतात. पुन्हा आणखी व्हर्टिब्रेट मध्ये सुद्धा कोल्ड ब्लडेड पण असतात आणि वार्म ब्लडेड असे दोन्ही प्रकार तिथे असतात.
पुन्हा अँथ्रोपोड्स मध्ये आपल्याला टेरेस्ट्रियल आहेत किंवा मरीन प्रकार जो आहे अशा पद्धतीने दाखवता येतो. टेरेस्ट्रियलचा जर विचार केला की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तिथे देता येतील, किंवा मरीनचा जर विचार केला तर क्रॅब्स वगैरे जे काही आहे याचं तुम्हाला उदाहरण देता येईल. आणि वार्म ब्लडचं उदाहरण जे आहे ते फर किंवा फिदर्स असे दोन प्रकार जे तुम्हाला दाखवलेले आहे. म्हणजे फर मध्ये तुम्हाला शीपचं किंवा कॅपचं उदाहरण देता येईल, आणि पुन्हा आणखी फिदर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं असं उदाहरण देता येईल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एखाद्या विशिष्ट संकल्पना, त्याचे प्रकार काय आहेत, पुन्हा त्या प्रकारामध्ये उपप्रकार पुन्हा काय येतात आणि त्या प्रकारानुसार तुम्हाला त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर किती सिस्टमॅटिक पद्धतीने ते तुम्हाला मांडता येत आहे. म्हणजे हायरार्कियल पद्धती ही तुम्हाला अतिशय सुलभ अशी पद्धती आहे. जो चक्रीय प्रकार आपण बघितला होता ग्राफिक ऑर्गनायझर मधला, तो चक्रीय प्रकार बघा कसा आहे की एक विशिष्ट प्रकारचं, आता मी उदाहरण दिले मॅपिंगचं. म्हणजे मॅप हे मी एक एक्झाम्पल घेतलं. मॅपिंगचे मला टाइप्स जे आहेत किंवा त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आहे की माइंड मॅप आहे, कन्सेप्ट आहे, चेन मॅप आहे, सायक्लिकल मॅप आहे, हायरार्कियल आहे, कॅज्युअल मॅप आहे, नॉलेज मॅप आहे. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार जेव्हा तुम्हाला एरोने दाखवायचे असतात तर एक विशिष्ट प्रकारची काय होत असते, सायकल त्याची तयार होत असते आणि त्या टप्प्याटप्प्याने आपण काय करत असतो, मांडत जात असतो. म्हणजे इथे एखादी मेन संकल्पना जी आहे ती फोकस करायची आहे आणि त्या मेन संकल्पनेला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडे डिस्क्रिप्टिव्ह प्रकारात आणायचं आहे आणि ती संकल्पना आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून वेगळ्या मुद्द्यांचा आधार आपण घ्यायचा आहे. आणि हे वेगवेगळे मुद्दे जेव्हा तुम्ही एकत्रित करतात तर तेव्हा तुमच्याकडे एक चांगला सबळ, एक चांगला मटेरियल तुमच्याकडे तयार होतं. आणि मित्रांनो, अगदी कुठेही बसलात, तुम्ही कुठे प्रवासात वगैरे असाल किंवा अगदी 2-3 मिनिटाचा जरी वेळ असेल नुसतं ओव्हरलुक जरी केलं ना अशा डायग्रामकडे, कारण डायग्रामॅटिकली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकर लक्षात राहतात, थेरॉटिकली आपल्या लक्षात राहत नाहीये. कारण एक पिक्चर 1000 शब्दांचं काम करतं हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या डायग्राम्स मध्ये किंवा अशा प्रकारच्या फ्लो चार्ट्स मध्ये जेव्हा तुम्ही आपली कन्सेप्ट टाकत असतात ना तर ती पद्धत अतिशय सोपी, याच्यात वेळ वाया जात नाही. तर तुम्ही म्हणाले याच्यात अहो सगळं वेस्टेज ऑफ टाइम आहे, असं नाहीये. तुमच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या जर उतरायच्या असतील तर तुम्ही असं थेरी ग्रंथच्या ग्रंथ जर लिहित बसला तर कोणाला वाचायला आवडत नाहीये. पण हे थोडंसं ओव्हरलुक जर केलं तरी सुद्धा तुमच्या डोक्यात एक डायग्राम फिट असते की अरे हे अशा अशा प्रकारचं आहे. किमान तुमच्या मुद्दे जरी तुम्हाला लक्षात राहिले तरी तुम्हाला कितीही मार्कांना तो प्रश्न आला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर हे तुम्हाला लिहिता येत आहे. पुढचा जो मॅपिंग प्रकार आहे तो आहे कन्सेप्च्युअल टाइप. म्हणजे आपण ग्राफिक ऑर्गनायझरचाच आपण प्रकार करतो आहोत. मग आता आपला जो आजचा विषय आहे त्याच्यावरच मी एक उदाहरण तिथे दिलेलं आहे की नोट टेकिंग हा एक आपला विषय आहे. मग नोट टेकिंग जर मला करायचं आहे तर मग आपण पुन्हा आणखी त्याचा, आता इथे थोडासा स्पायडर त्याचा आकार दिसतो आहे, पण त्या आकाराला तुम्ही कसं शेपअप करायचं आहे, म्हणजे तो आकार जो आहे त्याला आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तिथे मांडणी करू शकतात. म्हणजे इथे मी स्क्वेअर घेतलेला आहे किंवा रेक्टँगल जर घेतलेला तुम्ही तिथे ओव्हल शेप घ्या, किंवा अजून तुम्हाला एखादा चांगला शेप आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, तिथे घेऊ शकता. मग नोट टेकिंग हे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्याचे पुढे प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात की हे कोण करणार आहे, कोणासाठी करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, केव्हा करायचं आहे. असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ती तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्पेसिफिक जी जागा तिथे दिलेली आहे किंवा जो शेप तुम्ही तयार केलेला आहे त्या शेपमध्ये तुम्हाला तिथे टाकायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक कृती करत असताना स्वतःला प्रश्न हे विचारायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात की नाही हे आपल्याला समजत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण खूप पुढे निघून जातो आणि मग लक्षात येतं की अरे माझं हे राहून गेलं. मग आपण जेवढा अंतर पार करून आलेलो असतो तेवढं पुन्हा जेव्हा आपण बॅकला जात असतो तर आपला वेळही वाया जात असतो, आपले परिश्रमही वाया जात असतात, किंवा जर तिथे काही खर्च असेल तर तो खर्च सुद्धा आपला वाया जात असतो. आणि जे वेळेत तुम्हाला अचीव्ह करायचं असतं ते सुद्धा वेळेत अचीव्ह होत नाही. आणि म्हणून सुरुवातीपासूनच मी जर एखादी ध्येय माझं ठरलेलं असेल किंवा मला आज जे काही काम करायचं असेल किंवा ज्या विषयाचा मला अभ्यास करायचा असेल तर ते विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतःला अगोदर प्रश्न विचारा की मी कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे, कसा करणार आहे, त्याच्या नोटिंग मी कशा ठेवणार आहे, की त्याच्या अगदी सारांश रूपी मी पद्धत कशी वापरणार आहे. आणि ते जर मला चांगलं रिकॉल व्हावं असं जर वाटत असेल, लक्षात चांगल्या पद्धतीने राहावं असं जर वाटत असेल तर मी अजून काय प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत, स्वतःला विचारायचे आहेत. पुढचा जो ग्राफिक ऑर्गनायझरचा जो प्रकार आहे तो आहे सिक्वेन्शियल टाइप. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा इव्हेंट असेल किंवा एखादी अशी घटना घडली असेल
किंवा एखादी सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशन मध्ये सुरुवातीला काय घडलं, नंतर काय घडलं, नंतर काय घडलं, असं तुम्हाला काय करता येतं, ते चांगल्या पद्धतीने त्याचा सिक्वेन्स दाखवता येतो आहे आणि पुन्हा आपल्याला एंडही त्याचा चांगल्या पद्धतीने करता येतोय. इथे मी फक्त 4 दाखवले म्हणून तुम्ही पण 4च वापरा असं नाही. त्याची जशी सायकल तुमची, कारण शेवटी जो विषय आहे त्याची डेप्थ काय आहे, त्या डेप्थ नुसार तुमचे तेवढे आकार किंवा त्या पद्धतीने तुमचं ते मॅपिंग जे आहे ते काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. पुढचा जो प्रकार आहे आपल्या नोट्स काढण्याचा तो आहे चार्टिंग मेथड किंवा त्याला पेप्स मेथड असं म्हणतात. आता हिस्टॉरिकल पद्धतीने किंवा हिस्ट्रीचे अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतील तर त्यांना ह्या पद्धतीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कारण आपल्याला सण सणावळ्या किंवा पूर्वी काय नेमकं घडलेलं आहे, कोणत्या राज्याच्या काळात कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा कुठले कोणकोणते किल्ले बांधलेले आहेत, त्या किल्ल्यांवर कोणाचं प्रशासन वगैरे होतं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला लक्षात राहत नाही. किंवा कुठलं युद्ध कुठे झालं हे पण आपल्याला सांगता येत नाही. मग जेव्हा तुम्ही सण सणावळी किंवा अशा प्रकारचे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मेथड जी वापरत असतात तर ते जर तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं असेल तर ही पेप्स मेथड जी आहे म्हणजे ही नोट्स प्रिपेअर करण्याची पद्धत आहे. आता आपण मागच्या सगळ्या भागात आता जे आतापर्यंत जे बघितलं तर त्याच्यात ग्राफिक ऑर्गनायझर वगैरे जे आहे किंवा तुम्हाला कॉर्नेल मेथड जी आहे आपण ती बघितली आणि कन्सेप्ट मॅपिंग ही बघितली आणि आता ही पुढची जी पद्धत आहे ती आहे तुमची चार्टिंग मेथड. आता पेप्स हा जो शब्द तिथे दिलेला आहे म्हणजे पी फॉर पिरियड म्हणजे कालावधी जर तिथे दिलेला असेल तर त्या कालावधीची तुम्हाला नोंद करता येते आहे. ई फॉर इव्हेंट त्या कालावधीमध्ये कोणती घटना घडली होती, कोणता प्रसंग घडला होता हे तुम्हाला तिथे देता येतं आहे. पी फॉर प्लेस कोणत्या ठिकाणी ती घटना घडली होती म्हणजे त्या स्थळाचं तुम्हाला काय देता येतंय, नाव देता येतं आहे. पी फॉर पीपल ती घटना घडली त्यावेळेला कोणकोणत्या व्यक्ती तिथे उपलब्ध होत्या, त्यांचा तिथे काय संबंध होता हे तुम्हाला तिथे दर्शवता येईल. आणि एस फॉर सिग्निफिकंट म्हणजे त्या घटनेचं नेमकं महत्त्व काय आहे. म्हणजे ह्या हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना याचा तर फायदा होतोच आहे पण ह्या विषयाचा समवाय अजून इतर विषयाशी कसा साधता येईल, मला मॅथ्सशी चांगला साधता येईल की मला लँग्वेजशी चांगला साधता येईल की अजून इतर जे विषय आहेत त्या विषयांशी मला कसा त्याचा समवाय साधता येईल हे आपणच काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा PEPPS ह्याचा हे जे शब्द आहे म्हणजे पेप्स त्याचं स्पेलिंग आपण जरी बघितलं त्याचं अद्याक्षरावर तयार केलेलं जे आहे ते जर आपण लक्षात ठेवलं म्हणजे बघा ह्या मेमरी ट्रिक्स अशा म्हणून सुद्धा तुम्ही उपयोगात पेप्स म्हटलं की मग त्याचा काय येईल की पी फॉर काय, ई फॉर काय, पुन्हा पी फॉर काय, काय CS फॉर काय, असं सगळं तुम्हाला काय करता येते, लक्षात ठेवता येते आणि तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने बघा. आता एका छोट्याशा चार्ट मध्ये तो तुमचा विषय बसलेला आहे बरोबर आहे की नाही. म्हणजे आता समजा की तुमचं पहिलं महायुद्ध आहे किंवा दुसरं महायुद्ध आहे ते कुठे घडलं, कोणत्या कालावधीत घडलं, तो प्रसंग नेमका काय होता, कोणत्या ठिकाणी घडलेला आहे, त्यात कोणकोणत्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता किंवा त्या युद्धाचं नेमकं महत्त्व काय. आता त्याचे महत्त्व म्हणजे काय खूपच अगदी चांगले असतील असं नाहीये परंतु चांगले आणि वाईट जे काही परिणाम तिथे घडलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला या चार्टिंग मेथडने अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवता येतात. पुढची जी पद्धत आहे याची नोट्स प्रिपेअर करण्याची ती आहे आउटलाईन मेथड. आता आउटलाईन म्हणजे तुम्ही थोडं कॉर्नेल मेथड जर तुमच्या डोळ्यापुढे घेतली तुम्ही तर तिथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार करून दिलेलं होतं की तुम्ही तुमचं नाव आहे, तुमचा वर्ग आहे किंवा तुम्हाला जे मुद्दे तिथे टाकायचे आहेत ते मुद्दे तिथे आपण दाखवू शकतो आहे आणि तुम्हाला सारांश लिहायचा असेल तर म्हणजे असं जे काही स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर तयार जसं तिथे आपण बघितलं होतं त्याच पद्धतीने ज्याही विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर त्याची एक आउटलाईन तयार करा. आउटलाईन का करायची असते की आपला विनाकारण वेळ वाया जात नाही, तुम्हाला एक दिशा मिळते आहे आणि त्या चौकटीत म्हणजे आपण त्या म्हणजे किंवा त्या क्षेत्राच्या पलीकडे नाहक आपलं विषयांतर होत नाही. कारण नोट्स प्रिपेअर करणं जे आहे म्हणजे तुम्हाला मुद्देसूदपणा हवा आहे, त्याच्यात सातत्य हवं आहे किंवा तुमचं सुलभीकरण अतिशय गरजेचं आहे, त्याच्यात तुम्हाला काही ॲब्रिव्हिएशन्स किंवा सिम्बॉल वगैरे टाकायचे जे आहेत ते सुद्धा तिथे तुम्हाला टाकणं सुचलं पाहिजे. म्हणजे इतक्या पद्धतीने तुम्ही जेव्हा विचार करत असता तर हा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आउटलाईन जर तुमच्याकडे असेल की अरे एस मला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, मला मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे, मला लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे तर मग मी काय काय करणार आहे, कोणतं युनिट मी पहिल्यांदा घेणार आहे, त्या युनिटमध्ये मेन पार्ट काय आहेत किंवा त्याचे उपपार्ट काय आहेत किंवा त्यातून काय काय दिलेलं आहे याचं सगळं आउटलाईन काढणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आउटलाईन नेमकी काय आहे
की तुमच्या मुख्य कल्पना ज्या आहेत की म्हणजे काय ते विषयाच्या संदर्भामध्ये काय नेमकं दिलेलं आहे त्याच्या अगोदर नोटिंग तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर त्या ज्या मुख्य संकल्पना ज्या आहेत त्याच्यात काही उपमुद्दे मिळत आहेत का आपल्याला आपणच तयार करायचे आहेत. शेवटी ते थेरॉटिकली दिलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला ते काय करायचे आहेत मुद्दे बाहेर काढायचे आहेत. शिवाय मला ह्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर मी माझ्या मनाने काही पण त्याचं उत्तर नाही लिहू शकत. तर त्याच्यासाठी काहीतरी पुरावे लागतात, तथ्य लागतं आणि आधार काहीतरी त्याला लागतो. तेव्हा तुम्ही काय करू शकता त्या गोष्टीचं स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला ते थेरॉटिकली तेवढं मांडता येत नाही पण एखादं उदाहरण देऊन तुम्ही त्याचं स्पष्टीकरण जे आहे चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि त्याच्यासाठीच तुमच्याकडे काय आवश्यक आहे की त्याला एक सपोर्ट जो आहे कशाच्या आधारावर तुम्ही ते व्यक्त केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण आपण जे दिलेलं आहे ते ऑथेंटिक आहे की नाही हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. डी फॉर डिटेल सविस्तर विवरण जे आहे त्याचं करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा उपमुद्द्यातले जेव्हा तुम्ही काही त्यांना डिस्क्रिप्शन द्यायचं असेल डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला त्याचं पुन्हा अगदी ब्रॉड लिहायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा त्याची मांडणी करू शकता. आणि शक्य तर उदाहरणाद्वारे जर आपण स्पष्ट केलं तर त्याचा अधिकच फायदा होत असतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कृती करत असताना खूप काही गोष्टी आपल्या निदर्शनास येत असतात. त्याचं निरीक्षण करत असतात आणि निरीक्षणाअंती बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येत असते की आम्ही जेव्हा न्यूजपेपर वाचतो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी मला तिथे आढळतात. जेव्हा मी एखादा टीव्ही बघत असतो किंवा त्याच्यावरचं एखादी न्यूज असेल किंवा एखादी सिरियल असेल ती मी बघत असतो त्यावेळेला तिथे अशा प्रकारचं होतं. जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत असतो त्यावेळेला त्याचा अनुभव वेगळा आहे किंवा मी अजून माझे जे काही सोशल मीडियात जे आहे त्याचा वापर करतो तिथला अनुभव वेगळा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा निरीक्षण करत असतो निरीक्षणातून तुम्ही ज्या वेळेला तुमच्या काही नोंदी लक्षात किंवा ठेवत असाल तर त्याचा फायदा हा तुम्हाला उत्तर लिखाण करताना किंवा नोट्स प्रिपेअर करताना निश्चितच होत असतो की त्याचा संदर्भ तुम्हाला कुठे देता येतो आहे का. कारण हे शेवटी काय आहे वास्तविक आहे घडलेलं आहे आणि त्या सत्य गोष्टीवर आधारित तुम्ही जेव्हा एखादं लिखाण करत असता त्यावेळेला तुम्हाला मुद्दे उपमुद्दे काय अगदी चांगलं डिस्क्रिप्शन सुद्धा त्याचं सुचू शकतं आहे आणि अगदी इफेक्टिव्हली त्या उत्तराची मांडणी ही तुम्हाला करता येते आहे. पुढची जी मेथड आहे ती आहे सेंटेन्स मेथड किंवा पॅराग्राफ मेथड. म्हणजे काय की इथे तुमच्या विषयाशी संबंधित काही विचार असतील किंवा तुम्हाला काही वेगवेगळ्या पद्धतीने आढळलं असेल तुम्ही त्याच्या संगणकाचा वापर केला असेल इंटरनेटचा वापर केला असेल सोशल मीडियाचा वापर केला असेल संदर्भ पुस्तकांचा वापर केला असेल तुमच्या मित्रांशी गप्पा चर्चा वगैरे केली असेल किंवा तुमच्या शिक्षकांशी संवाद तुम्ही साधला असेल त्या माध्यमातून तुम्हाला जे नवनवीन विचार जे मिळत आहेत तर त्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे तर त्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे तिथे लिखाण करायचं आहे. शिवाय प्रत्येक मुद्द्यासाठी तुम्हाला काय करायची वेगवेगळी नवीन ओळ वापरायची. नवीन ओळ इन द सेन्स किंवा तुम्ही एखादा मुद्दा घेतलाय की त्याच्यावर जिथं स्पष्टीकरण संपते की तिथे सोडायचं त्याच्या पुढे पुढचा मुद्दा कंटिन्यू नाही करायचा की तो नेक्स्ट लाईनवर तुम्ही तिथे घ्यायचा आहे आणि तिथे तुम्ही त्याचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन जर लिहिलं तर ह्या पद्धतीचा पण तुम्हाला ही तर पद्धत आपण जनरली आता आपण अभ्यास करत असताना सगळेच जण वापरत असतो कारण आपल्याला त्याचीच जास्त सवय झालेली आहे. कारण आपण फक्त काय करत असतो की अवेलेबल जे काही आहे ते तर रिसोर्सेस आपण वापरत असतो पण तुम्ही कॉलेजला जितका वेळ असाल किंवा शाळेमध्ये जितका वेळ असाल त्यावेळेला तुम्हाला अध्यापन करणारे जे शिक्षक आहेत त्याच्यातून तुम्ही काय घेऊ शकता. इतर वेळी लायब्ररीत तुम्ही असता आणि त्यामुळे आपण काय करत असतो की फक्त एक रट्टा मारणं बस मगअप करायचं आणि ते हे करायचं. ही जी मेथड आहे ना त्याच्यामुळे काय होते की एक विशिष्ट वेळापुरती फक्त ती लक्षात राहणार आहे. परंतु तुम्ही जर अशा वेगवेगळ्या टिप्स जर वापरल्या वेगवेगळ्या डायग्राम्स त्याच्यात टाकल्या काही क्लुप्त्या त्याच्यात टाकल्या किंवा त्याच्यात काही चिन्ह प्रतीकांचा जर तुम्ही वापर केला तर मित्रांनो ही पद्धत तुमची चिरकाल लक्षात राहते. म्हणजे तो प्रश्न तुम्हाला कोणी केव्हाही विचारला ना तरी तुमच्या नजरेपुढे फक्त त्याची एक डायग्राम असते आणि त्या डायग्राम नुसार तुम्ही काय करत असतात त्यांना स्पष्ट करत असतात. म्हणजे जेवढं ग्राफिकली तुम्हाला मांडता येईल तेवढा त्याचा इफेक्ट चांगला आहे. ही जी मेथड आहे सेंटेन्स मेथड जनरली आपण वापरत असतो कारण आपण तसे बऱ्यापैकी आळशी आहोत हो की नाही. म्हणजे तुम्ही अगदी गालातल्या गालात स्मित केलं म्हणजे हा तुमचा अगदी जवळचा मित्र आहे पण याला जरा बाजूला ठेवा कारण तुला पुढे जायचं आहे तुम्हाला त्याच्यासोबत नाही राहायचं आहे. म्हणून आळस जो आहे तो बाजूला करा आणि पद्धत जी आता मी सेंटेन्स मेथड जरी मध्ये ती काही वाईट नाहीये परंतु तुम्हाला अधिक क्रिएटिव्हली कसं मांडता येईल याचा विचार तुम्ही काय करायचा आहे निश्चितच ठेवायचा आहे. इतर ज्या मेथड आहेत त्या मेथडचा पण आपण थोडक्यात विचार करूया.
की याच्यामध्ये काय आहे की एक चेन लिंक मेथड आहे, म्हणजे एखादा इव्हेंट जो आहे, म्हणजे जसं तुम्ही पेप्स मेथड मध्ये बघितलं तर त्या पद्धतीनेच त्याचं काय करायचं आहे, किंवा तुम्ही सायक्लिक डायग्राम जी बघितली आहे तर ती सायक्लिक डायग्राम मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एकमेकाला एक काय करत जातो, आपण जोडत जातो, एक चेन तयार करत जातो आणि शेवटी ती कुठेतरी काय होते आहे, संपते आहे. म्हणजे समारोप तर आपल्याला प्रत्येकाचा करायचाच असतो, नाहीतर खूप वाढत 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 जाळं तयार होईल आणि नेमकं आपल्याला असं वाटेल की मी नेमकं कोणत्या विषयाशी संबंधित काय नेमकं तयार केलं आहे, इतकं पण जाळ्यात आपण अडकायचं नाहीये. आणि म्हणून अगदी स्पेसिफिकेशन जे आहे, म्हणजे त्या मुद्द्यातले अगदी स्पेसिफिक पॉइंट जे आहेत ते तुम्ही फक्त लक्षात घ्यायची आहे आणि त्याची चेन तयार करत गेलं की एखादा इव्हेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय करता येतोय, डिस्क्रिप्ट करता येतो आहे, म्हणजे त्याचं विवरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने देता येते. म्हणजे अशी पण एक पद्धत आहे की जी तुम्हाला नोट्स प्रिपेअर करण्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर होणार आहे. दुसरी जी मेथड आहे ती वेन डायग्राम, ही तर सगळ्यांना परिचित आहेच. म्हणजे तुम्हाला काय करता येईल की सिमिलॅरिटीज जे आहेत किंवा डिफरन्स जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवता येतील. म्हणजे दोन बाबी ज्या आहेत त्या जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करायच्या असतील तर दोन, म्हणजे आता बघा दोन जे गोल दिलेले आहेत तर त्या गोलमध्ये कॉमन जो दिला एकमेकांमध्ये तिथे म्हणजे त्या दोघांमधले जे मेन मुद्दे आहेत म्हणजे कॉमनली जे आहेत ते तुम्हाला तिथे मध्ये लिहिता येत आहे आणि बाजूच्या बाजूला त्याचे जे डिफरन्सेस आहेत ते डिफरन्स तुम्हाला काय करता येतात, ते नमूद करता येतात. ते म्हणजे अशा ह्या पद्धती ज्या आहेत ह्या थोडंसं आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता मला सांगा की याच्यासाठी खूप काही कष्ट घेण्याची गरज आहे का? अगदी आपण हाताने अगदी चालू जरी एखादी डायग्राम तयार केली आणि ते आपले मुद्दे पटपट पटपट आपण तयार केले तर किती सोपं होणार आहे. म्हणजे भारंभार वाचत बसण्यापेक्षा. आणि होतं काय की आपण वाचत असताना नेमकं आपण काळजीपूर्वक वाचलंय का, कारण नुसतं वाचणं आणि ते काळजीपूर्वक वाचणं या दोघांमध्ये फरक आहे. म्हणून जर तुम्ही काळजीपूर्वक वाचत असाल तर निश्चितच त्याचा फायदा आहे. पण मी 2 तास अभ्यास केला, 4 तास अभ्यास केला, पहाटे उठलो, रात्री जागरण केलं, याला काही अर्थ आहे का? नाही. जर तुमच्या लक्षातच जर काही राहिलं नाही तर मग काहीच उपयोग नाही. म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तर त्यावेळेला अशा क्लुप्त्या वापरा आणि नोट्स प्रिपेअर करायला शिका. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स तयार करत नाही तोपर्यंत कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही आणि मग अवघड शेवटपर्यंत ते अवघड वाटत जातं आणि मग एक दिवस असा आपला येतो की आपण ते काय होतं सोडून देतो. पण मित्रांनो, तुमचे आई वडिलांचे त्याच्या मागे कष्ट असतात, तुमच्यासाठी केलेला खर्च असतो, हा सगळा वाया जातो आणि तुमची पण मेहनत असते. म्हणजे तुम्ही पण काही प्रयत्न कमी केलेले नसतात, पण ते प्रयत्न तुम्ही योग्य दिशेने जर केले तर त्याचा निश्चितच तुम्हालाही फायदा होतो आहे. पण मात्र त्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग आपल्याला कुठेतरी अवघड वाटायला लागतं आणि मग ते संकट म्हणून आपण ते सोडून देतो आणि दुसऱ्या मार्गाला लागत असतो आणि मग कदाचित तो मार्ग पण तुम्ही योग्य निवडला आहे की नाही हाही एक मोठा प्रश्नचिन्ह असतो. म्हणून अभ्यास करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन जर तुमच्यामध्ये असेल तर त्याचा फायदा होतो आणि ह्या अशा वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत हे आत्मसात करा. जोपर्यंत तुम्ही नवीन शिकण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून रोज प्रत्येक दिवस हा वेगळ्या काहीतरी संकल्पनेने घेऊन आलेला असतो आणि नवीन काहीतरी शिकून जात असतो. प्रत्येक क्षण जो आहे तो एक चांगला अनुभव त्याचा घ्या आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून पुढे तुम्ही काय करा, स्वतःचं मार्गक्रमण हे करा. इतर मेथड मध्ये तुम्हाला एक स्टोरी फ्लॉवर पॉवर जो आहे हा एक प्रकार आहे. आता ही जनरली लँग्वेजच्या दृष्टिकोनातून याचा जास्त वापर होतो आहे किंवा तुम्हाला तुमच्या बाकीच्या विषयामध्ये पण कधी मग असे तुम्हाला म्हटलं की एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी समवाय कसा साधायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मला नेमकं कोणती कन्सेप्ट क्लिअर होते आहे, माझ्या डोक्यामध्ये कोणती फिट बसते आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. म्हणजे मी जरी तुम्हाला इतक्या पद्धती सांगत असले तरी सुद्धा त्या पद्धतींपैकी जे घ्यायचं आहे किंवा तुम्हाला त्याच्यात जर थोडं शेपअप करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात. हे मला जे सुचलं माझ्या पद्धतीने मी तयार केलेलं आहे, मला ते सोपं वाटतं आहे. ते तुम्हाला वाटेलच असं नाहीये, पण तुम्हाला त्याच्यातून एक आयडिया येईल आणि अशा प्रकारचं डायग्राम असेल तर मी अशा पद्धतीने जर मांडलं तर ही तुमची क्रिएटिव्हिटी असेल. मग तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही काय करू शकता, या पद्धतीतून दाखवू शकता आहात आणि चांगला अभ्यास करू शकता आहात. मग आता इथे समजा एखादी कन्सेप्ट जी आहे, आता बघा ते फ्लॉवर पॉवर जो आपण दाखवला आहे म्हणजे एक फ्लॉवरचा आकार आहे, त्याच्या बाजूने पेटल आहे. मग तिथे तुम्हाला त्याची सुरुवात लिहिता येईल.
एका बाजूला त्याचा काय करता येईल, समारोप करता येईल. आणि जे काही फ्लॉवर तुम्हाला दाखवलेले आहे, म्हणजे त्याचे जे पाकळ्या ज्या दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला की मुख्य जे तुमचं बुक असेल त्या बुकचं टायटल टाकता येईल, किंवा तुम्हाला जे कॅरेक्टर तिथे दिलेलं असेल त्या कॅरेक्टरचं नाव टाकायचं आहे. अजून काही वेगवेगळे कॅरेक्टर्स असतील तर त्याचं सुद्धा तुम्हाला काय करता येईल, स्पेसिफिकेशन तिथे टाकता येईल. आणि त्याच पद्धतीने त्या सगळ्या कॅरेक्टर मधलं एक ऑड कॅरेक्टर कोणतं आहे किंवा एखादं फेवरेट कॅरेक्टर असेल तर ते फेवरेट कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला काय करता येते, मेन्शन करता येत आहे. आणि मग लक्षात येते की ह्या कॅरेक्टर हे कॅरेक्टर अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही सिक्वेन्स मांडत असतात तर तेव्हा तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायला सोपं जातं आहे. ही एक अतिशय छान मेथड आहे, ती आहे फनेल मेथड. इथे काय आहे की तुम्ही आता बघा वरचा फनेलचा आकार जो आहे म्हणजे वरचा जो भाग आहे त्याच्यात तुम्ही एखादी डेफिनेशन टाका किंवा एखाद्या म्हणजे तुम्हाला एखादी कन्सेप्ट असेल तर ती तिथे मांडा. त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण हे खालच्या भागात लिहा. म्हणजे काय की मुख्य संकल्पना जी आहे ती आपण तिथे वर टाकलेली आहे. म्हणजे मगाशी आपण एक उदाहरण घेतलं होतं की प्राण्यांचं वर्गीकरण जे आपण उदाहरण घेतलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला आता समजा आपण इथे मॅथचं जरी आपण म्हटलं एखादं तुम्हाला दिलेलं असेल म्हणजे तसं पायथागोरस जे आहे, आता पायथागोरस जे आहे तर त्याची कन्सेप्ट जी आहे ते तुम्हाला मांडायचं. पायथागोरसचा सिद्धांत नेमका काय आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. मग तो पायथागोरसचा सिद्धांत तुम्ही त्या मधल्या भागामध्ये टाकला आणि फनेलचा खालचा जो निमुळता भाग आहे तिथे तुम्ही काय केला, निष्कर्ष काढला. म्हणजे जो काही पायथागोरस आहे त्या पायथागोरसने अशा प्रकारचा सिद्धांत मांडलाय आणि त्या सिद्धांतानुसार त्याने अशा प्रकारचं सूत्र तयार केलेलं आहे. म्हणजे असं शॉर्ट मध्ये तुम्हाला काय करता येतं, म्हणजे एखादी व्याख्या असेल त्याचं विश्लेषण असेल आणि त्याचा निष्कर्ष असेल, अशा 3 टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येते, एखाद्याच कन्सेप्ट तुम्हाला मांडता येते आहे. म्हणजे ही पण एक वेगळी चांगली अशी पद्धत आहे. म्हणजे इतर मेथड मध्ये मोडतात. आपण सुरुवातीच्या बघितल्या ग्राफिक ऑर्गनायझर मध्ये वेगवेगळे प्रकार बघितले, परंतु अदर मेथड जे आपण जिथून सुरुवात केलेली आहे त्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ते एकमेकाशी कनेक्टेड नाहीये. ही पण एक अतिशय सुंदर पद्धत आहे तुमच्या नोट्स प्रिपेअर करण्याच्या दृष्टिकोनातून, ती आहे ब्रेन ड्रॉप्स. आता आपण रेन ड्रॉप शब्द ऐकला आहे, पण आता हा काय ब्रेन ड्रॉप. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये जी काही एखादी गोष्ट तुम्ही फिट केलेली असेल किंवा एखादी कन्सेप्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने ती समजून घेतली असेल तर त्यावर आधारित वेगवेगळ्या आयडियाज तुमच्या काय येत असतात, बाहेर येत असतात. की अरे याचं लिंकअप इथे आहे, याचं कॅरेक्टर असं आहे, याचं टाईप असे आहे, याचं स्पेसिफिकेशन असं आहे, याचं कन्क्लुजन असं आहे. म्हणजे ह्या ज्या काही वेगवेगळ्या आयडिया तुमच्या डोक्यातून बाहेर पडत असतात तर त्या आयडिया तुम्ही काय करायच्या आहेत, नोट डाऊन करायच्या आहेत. म्हणजे एक छत्री आहे, छत्रीच्या बाहेर तुम्हाला काय करता येते, त्याचे आयडियाज तुम्हाला टाकता येतात आणि खाली दांडा जो आहे तिथे तुम्हाला त्याचा निष्कर्ष हा लिहिता येतो आहे. म्हणजे तुम्ही त्या कन्सेप्टला शेपअप कसं करता आहात हे तुमच्याच हातात आहे. शेवटी तुम्हाला लक्षात येईल. आता माझ्या डोळ्यापुढे छत्री आली की मग मी एखादी कन्सेप्ट जर त्या छत्रीच्या माध्यमातून टाकली असेल तर मला ती चिरकाल लक्षात राहणार आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने ब्रेन ड्रॉप ही जी काही पद्धत आहे ही अतिशय सोपी आणि सुलभ आहे. फक्त काय आहे की मुख्य गाभा जो आहे तो आपण मध्यभागी ठेवलेला आहे आणि त्या गाभ्यावर आपण विचार करत करत एक एक मुद्दे जे आहेत हे तुम्ही काय करत असतात, पुटअप करत असतात. त्याचं एखादं उदाहरण शोधत असतात. एखादा अनुभव जर तुमच्या जीवनामध्ये येऊन गेलेला असेल तर त्याचं कुठेतरी साधर्म्य त्याच्याशी जोडत असतात आणि एक एक कल्पना जेव्हा तुमच्या बाहेर पडत असतात तुमची ती क्रिएटिव्हिटी असते. आणि अभ्यासाचं हेच तर खरं मर्म असतं. कारण अभ्यास म्हणजे नुसतं अगदी बघणं, शिकणं, लिहिणं, काहीतरी गुण मिळवणं असं एवढं पुरतं मर्यादित नाहीये. त्याच्यातून तुम्ही खूप काही स्वतःला एक विशिष्ट प्रकारची डिसिप्लिन तुम्ही लावू शकता आहात. इतरांना त्याचा चांगल्या पद्धतीने गायडन्स तुम्ही देऊ शकता आहात आणि अचिव्हमेंट तर होणारच आहे. आणि शेवटी मेहनत आहे आणि ही मेहनत ती सकारात्मक दृष्टीने जर असेल आणि त्याच्यात जर सातत्य असेल तर हे आपल्याला त्याचा फायदा होतोच. आणि इन्स्टंट असं काही नसतं. जोपर्यंत तुम्ही त्याचा पाठपुरावा करत नाहीये किंवा ते समजून घेत नाहीये तोपर्यंत यश हे निश्चितच नाहीये, हे पण लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मी आज केलं लगेच उद्या मला सगळं मिळालं पाहिजे असं नाही होत. त्याच्यासाठी हे काही प्रयत्न जी आहे त्याची लिंक जी आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अजून एक पुढची पद्धत जी आहे ती नोट्स प्रिपेअर करण्याची ती आहे टाइमलाईन. म्हणजे काय की पुन्हा आता जसं आपण पेप्स मेथड बघितली होती की हिस्टॉरिकलचे विद्यार्थी जे असतात म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत तसंच पद्धतीने हिस्टॉरिकल पद्धतीनेच आहे. परंतु फक्त आता काय होतं की आता समजा एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती आपली बदलत गेलेली आहे.
किंवा वेगवेगळे प्रकारचे आयोग जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत की साधारणतः आपला 1942 पासूनचा किंवा 52 पासूनचा जो काही आयोग आहे त्या आयोगाचे टप्पे, प्रत्येक कोणकोणता आयोग आहे, त्या प्रत्येक आयोगामध्ये नेमके काय काय बदल झालेले आहेत, ह्या सगळ्या टाइमलाईन मेथड मध्ये आपल्याला काय करता येतात ते दाखवता येतात. म्हणजे साधारणतः आपण अगदी उडचा खलिता असेल तर आतापर्यंतचं जे काही आता 2019चा जो आपला ड्राफ्ट आहे, या ड्राफ्ट म्हणजे आपलं जे आता हायर एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती किंवा त्याचे जे काही बदल आहेत ते कसे असणार आहेत, तर या अनुषंगाने नवीन एज्युकेशन प्रणाली म्हणजे अगदी पास्ट टू प्रेझेंट पर्यंतची एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती जर आपल्याला चांगल्या पद्धतीने दाखवायची असेल तर आपल्याला टाइमलाईनचा चांगला वापर हा करता येतो आहे. म्हणजे पूर्वी काय होतं, कोणत्या त्या कमिटीला काय नाव देण्यात आले होते, त्या कमिटीच्या अंतर्गत शिफारशी काय होत्या शॉर्ट मध्ये आपण द्यायचे आहेत. आता ते शिफारशी पण लिहित असताना तुम्ही पुन्हा एरो मेथड वापरा, म्हणजे ट्री डायग्राम वापरा किंवा अजून तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने वापरायचं असेल तर ते वापरा, म्हणजे त्याच्यात अगदी ठळक मुद्दे फक्त तुमच्या लक्षात येतील. मग ह्या आयोगामध्ये अशा शिफारशी, त्याच्या पुढच्या आयोगात काय झालं, कोणाची कमिटी होती किंवा कोण त्याच्यामध्ये सदस्य होते, हे सगळं तुम्हाला काय करता येईल, टाइमलाईन म्हणजे अगदी सिक्वेन्सली काय करता येईल, मांडता येईल. म्हणजे पास्ट टू प्रेझेंट पर्यंतचा तुम्हाला चांगली मांडणी त्याची करता येईल. म्हणजे बघा त्या डायग्रामवरच तुमच्या लक्षात येईल की अगदी एका कागदावर तुम्ही अगदी छानपैकी ते बसवू शकता आहात. म्हणजे खूप काही वेगवेगळे पुस्तकं, खूप काही रेफरन्सेस चालण्याची गरज येत नाही. तर आपण अभ्यास करताना आपल्याला सवय असते, खूप मोठा पसार आपण मांडून ठेवत असतो आणि मग हे वाचू की ते वाचू की त्याच्यातलं घेऊ की याच्यातलं घेऊ असा मोठा प्रश्न पडत असतो. म्हणून ते प्रश्न जे आहेत किंवा ते अडचणी ज्या निर्माण करतात ना ते सुरुवातीलाच बाजूला करायचं आहे. आणि तुम्ही नोट्स प्रिपेअर केल्यानंतर तुमच्या पुढे एक स्पेसिफिक फक्त एक छोटेसे काहीतरी पेजेस जे असतील की प्रत्येक कन्सेप्ट जे आहे तुम्ही सेपरेट पेजेसवर घेतले असेल की तेवढंच पेज फक्त तुम्ही नजरेखालून घालायचं आहे. आणि शेवटी मित्रांनो 3 तासात किंवा 2 तासात फक्त तुम्हाला पेपर लिहायचा असतो. आणि ह्यात एवढ्या वर्षाचा, संपूर्ण वर्षाचा अभ्यास तुम्ही जर असं विस्कळीतपणे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एकत्र करायला अतिशय कठीण होतं. म्हणून ही नोट्स प्रिपेअर करण्याची सवय जी आहे ती तुम्ही लावून घ्या आणि कदाचित तुमची असेलही, परंतु त्याच्यात एक सिस्टमॅटिक जो आहे ते आणण्याचा प्रयत्न करा आणि एक विशिष्ट प्रकारची दिशा, त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर मंथन करा आणि योग्य पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी जर केली तर अवघड असं आपल्याला काही नाही. आता जेव्हा तुम्ही नोट्स प्रिपेअर करत असता तर त्याचे फायदे काय आहेत की बघा की तुम्ही जे काही अकॅडमिक तुमचा परफॉर्मन्स जो असतो तो तुमचा काय होत असतो, सुधारत असतो. आज मला जर असं गृहीत धरा, मी टक्क्यांवर कधी विश्वास ठेवत नाही, मला इतके टक्के मिळाले म्हणजे मी हुशार असं नाहीये, पण माझं जर अचिव्हमेंट असेल की मला फर्स्ट क्लास मिळायचं आहे किंवा डिस्टिंक्शन पर्यंत जायचं आहे आणि मला जर ते गाठायचं असेल तर निश्चितच मला पहिल्या प्रयत्नात कदाचित मी सेकंड क्लास आले असेल, पण मी जर अधिक मेहनत घेतली तर मी फर्स्ट क्लास पर्यंत पोहोचले आणि त्याहूनही चांगल्या पद्धतीने मी मेहनत घेतली, मी डिस्टिंक्शन पर्यंत पोहोचले आहे. किंवा मी जे मनात ठरवलं होतं की मी ज्या पद्धतीने इथे वावरते आहे की माझं कौटुंबिक किंवा जी आर्थिक पार्श्वभूमी जर अशी आहे, पण मला अगदी उच्च पदापर्यंत जर पोहोचायचं असेल तर ते सुधारायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचंच आहे. कारण प्रयत्न महत्वाचे आहेत. तुमच्या हातात सगळं आहे आणि पॉवर जी आहे ना ही पॉवर सगळी तुम्हीच वापरायची आहे. तुम्ही त्याचा वेस्ट जर कुठे केलं किंवा त्याचा त्या पॉवरचा वापर जर दुसरीकडे केला तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि दिवसेंदिवस आपण जसे जसे प्रयत्न करत जातो, जशा जशा गोष्टी आपण निदर्शनास येतात, काही अनुभव आपल्याला येत असतात, तर त्या अँगलने आपण पुढे प्रयत्न करत असतो, पावलं टाकत असतो. म्हणजे एकूणच काय की तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो बेटर होत जातो आहे. तुमच्या विचारांमध्ये एक विशिष्ट प्रकारची क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते आहे. तुम्ही एकाच अंगाने विचार करत नाही, तुम्ही चहूबाजूंनी विचार करायला तुमची आतली शक्ती जी आहे ती तुम्हाला कामाला लावत असते की अरे असा जर प्रश्न आला तर मी याचं असं उत्तर लिहायचंय, परंतु अशा पैलूने जर आला तर मग मी त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे. कदाचित त्याची प्रश्नाची भाषा जर बदलली तर त्याचं स्वरूप जर बदललं तर मी नेमकं कसं द्यायचं आहे त्याचं उत्तर. ह्या सगळ्या चहूबाजूंनी विचार करण्याची जी काही पात्रता जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण होते आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण असं विस्कळीत आपल्यामध्ये असतंच, आपण काहीतरी पटपट पटपट वाचत असतो आणि आपल्याला फक्त परीक्षेच्या वेळेला जरा जाग येते, एक 10 दिवस 15 दिवस, काही तर अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच फक्त बघतात की काय आहे नेमकं बघूया आणि परीक्षेला जाऊन बसतात. मग फ्रस्ट्रेशन येतं किंवा तुमची एन्झायटी वाढत असते. म्हणून ह्या कृती करण्यापेक्षा तुम्ही अगोदरच जर प्रिपेअर असाल तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि म्हणून नोट्स प्रिपेअर केल्यामुळे तुमचा चिरकाल सुद्धा स्मरणात राहतं आहे.
आता चिरकाळ केव्हा स्मरणात राहील, जेव्हा तुम्ही अशा डायग्रामॅटिकली जर मांडाल कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने पुटअप कराल तर तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात हे राहत असतं. तुम्ही जे स्कोअर करणार आहात किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तिथे लिहिणार आहात म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर तुम्हाला तुमचं स्कोरिंग सुद्धा तुम्हाला बेटर करण्याच्या दृष्टिकोनातून या नोट्स काय आहेत फायदेशीर ठरत असतात. शिवाय तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची लिसनिंग म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्याची जी सक्रियता आहे ती निर्माण होते. बरेच आता आपल्याला ऐकायची सवय राहिलेली नाहीये, कोणी काय सांगतं आपल्याला लगेच ते बाहेर जातं. पण ह्या नोट्स प्रिपेअर जेव्हा तुम्ही करत असतात त्यावेळेला तुम्हाला काहीतरी वाचावं लागतं आहे आणि वाचन करायचं आहे म्हणजे निश्चितच ते काहीतरी तुम्हाला लक्षपूर्वक वाचलं तर लक्षपूर्वक तुम्हाला ऐकता येतं आहे आणि लक्षपूर्वक ऐकलं तरच ते चांगलं लक्षात राहतं आहे पण तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तुमच्यामधली जी ऐकण्याची जी क्षमता आहे ती कुठेतरी सक्रिय होत जाते आहे. शिवाय पुनरावृत्तीसाठी म्हणजे काय की तुमचं एक विशेष प्रकारचा फ्रेमवर्क तयार होत आहे आणि तुम्हाला वारंवार आठवण्याच्या दृष्टिकोनातून एक फ्रेमवर्क तुमच्या पुढे तयार होत आहे आणि तुमची एक रिव्हिजन तयार होते आणि तुम्हाला एक विशेष प्रकारचं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यापुढे येतं. बस हे म्हणजे हे स्ट्रक्चर, फिजिक्सचा अभ्यास म्हणजे ह्या स्ट्रक्चरने मी मांडलेला आहे, केमिस्ट्रीचं म्हणजे मी ह्या स्ट्रक्चरने मांडलेलं आहे किंवा मॅथ म्हणजे मी ह्या पद्धतीने मांडलेलं आहे किंवा सायकोलॉजी करायचं असेल तर मी ह्या पद्धतीने मांडलेलं आहे. असं स्ट्रक्चराईज तुमच्या पुढे सगळं तयार होतं आणि तुमच्या डोळ्यापुढे फक्त ते स्ट्रक्चर दिसलं की तुम्हाला ती कन्सेप्ट काहीही अवघड वाटणार नाही. अजूनही काही फायदे आहेत ते आपण थोडक्यात बघूया की तो वेळ जो आहे तुमचा वेळ अतिशय वाचतो आहे, वेळेचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकता आहात. शिवाय तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास तयार होतो आहे की येस आय कॅन डू इट, मी करू शकतोय. ही अशा प्रकारची जी जिद्द आहे, तळमळ जी आहे ती तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते आहे. पुन्हा तुमचा अंडरस्टँडिंग ॲबिलिटी जी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आहे. शिवाय एकाग्रता असेल किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे आणि तो पॉझिटिव्हली कसा करता येईल याचा सुद्धा तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला तुम्हाला अपडेट ठेवता येत आहे. आपल्यापुढे खूप पर्याय आहे, रोज खूप काही गोष्टी घडत असतात. आपल्या विषयाचं नॉलेज जे आहे, आज आपण ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या फॅकल्टीमधला स्कोप नेमका काय आहे, त्याच्या पुढे बेनिफिट्स काय आहेत, त्याच्यात अजून नवीन संशोधनांती काय काय ऍड झालेलं आहे, ह्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं आहे. पाठ्यपुस्तकावर आधारित राहणं काही एवढं आवश्यक नाहीच आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला सिलेबस जो आहे तो महत्त्वाचा आहे, परंतु पाठ्यपुस्तकाच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही नवीन अपडेट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत का याचं सुद्धा सर्चिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला अपडेट ठेवता आहात तेव्हा तुम्हाला अवघड असं वाटण्याचं काही कारणच नाहीये. कितीही संकट आले तरी संकटांना तुम्ही काय करू शकाल, सामोरं जाऊ शकाल आणि कुठेही आव्हानं जरी आली तर ती आव्हानं तुम्ही काय करू शकाल, चांगल्या पद्धतीने पेलू शकाल. मित्रांनो, नोट्स प्रिपेअर करणं म्हणजे नेमकं काय की त्या समराईज करायच्या आहेत. म्हणजे शॉर्टर दॅन द टेक्स्ट, म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल पुस्तकं असेल किंवा जे रेफरन्सेस असेल त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत, आपल्या पद्धतीने शॉर्ट म्हणजे त्याचे शब्द वाक्य गाळणं असं नाहीये. आता तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत. ह्या नोट्स प्रिपेअर करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या माध्यमातून तुम्हाला जे टेक्स्ट किंवा तुमच्या पुढे जे काही अवेलेबल आहे त्याच्यातून तुम्हाला समराईज कसं करता येईल, शॉर्टली कसं करता येईल ह्याचा विचार करायचा आहे. यूज युअर ओन वर्ड्स. नोट्स प्रिपेअर करताना स्वतःची भाषा अतिशय महत्त्वाची आहे, कारण शेवटी ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अगदी कठीण भाषा असेल तर ते सुद्धा आपल्याला नकोसं वाटतं आणि मग आपण सोडून देतो. म्हणून जेव्हा तुम्ही नोट्स प्रिपेअर करणार तर त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या भाषेत त्याची मांडणी करा आणि फक्त मेन आयडियाज घ्या. खूप भारंभार मुद्दे घेणं म्हणजे नोट्स प्रिपेअर करणं असं नाहीये. अगदी शॉर्टली आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रभावीपणे ते विषय जो आहे तो समजून घ्यायचा असेल किंवा मांडायचा असेल किंवा कमी कालावधीत जर तो लिहायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे समराईज इट हा जो काही ही क्लुप्ती जी आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची आणि नोट्स प्रिपेअर करण्यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शेवटी जाता आपण एक छोटासा संदेश जो आहे तो मी तुम्हाला देऊ इच्छिते आहे की बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवरचा विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. आपण इतरांवर अवलंबून असतो किंवा आपला कॉन्फिडन्स पण लो असतो. आई वडील काय म्हणतील, मित्रपरिवार काय म्हणतील किंवा आजूबाजूच्या परिसरातली मंडळी मला काय म्हणतील याचा विचार आपण खूप करत असतो. पण तुम्ही जर स्वतःचा स्वॉट अनालिसिस केलं असेल किंवा करावंच तुम्ही प्रत्येकाने, तर त्याच्यातून निश्चितच मी जेही करेल ते काय असेल, चांगलंच असेल. कदाचित एखाद्या वेळेला तुम्हाला अपयश पण येईल, परंतु त्या अपयश आलं म्हणून तिथे निराश व्हायचं नाहीये. तर आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघून हे मला साध्यच कसं करता येईल
या गोष्टीचा जर विचार केला आणि जगाला दाखवून द्या की मी सुद्धा काहीतरी करू शकतो आहे आणि तुम्ही तुमच्या प्रत्येकामध्ये क्षमता आहे, कारण प्रत्येक व्यक्ती हा एकमेव द्वितीय आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या क्षमता आहेच, फक्त आपण त्याला काय करत नाही, बाहेर काढत नाही किंवा कोणी सांगेल आणि मग मी तयार होईल, कोणीतरी सांगण्याची वाट आपण बघत असतो, पण ती वाट बघायची नाही. तुम्ही स्वतःहून पुढे या आणि तयार व्हा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही सुद्धा काहीतरी हे करू शकता आहात. अशा पद्धतीने आज आपण मित्रांनो नोट्स कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आहेत, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतला. म्हणजे त्यात कॉर्नेल मेथड असेल किंवा पेप्स मेथड असेल, चार्टिंग मेथड वगैरे असेल किंवा ग्राफिक ऑर्गनायझर आहे किंवा मॅपिंग मेथड आहेत आणि अदरही आपण बऱ्याचशा मेथड्स तिथे बघितले आहेत. ह्या मेथड पैकी तुमच्या विषयाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे काही सोयीचं असेल ते तुम्ही घ्या आणि त्या पद्धतीने नोट्स प्रिपेअर करा. आणि इतका वेळ मी आपल्याशी जो संवाद साधते आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकला आहे आणि मला असं मी अपेक्षा करते आहे की तुम्ही तो केअरफुली लिसनिंग केलेला आहे आणि कुठेतरी डोक्यावरने गेलेला नाही असं निश्चितच वाटत असेल, पण तुम्ही तो केअरफुली लिसनिंग केल्यामुळे मित्रांनो धन्यवाद आणि गुड लक.